मॅडम, आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेल्या जोडप्याची तुमच्यासोबत ओळख झाली आहे का? नवरा बायको दोघे पण विचित्र आहेत. त्यांना 12 महिन्याची एक गोंडस मुलगी पण आहे. सकाळच्या वेळी प्रतिभाची कामवाली बाई प्रतिभाला हे सगळे प्रश्न विचारत होती. प्रतिभाने पटकन तिची बॅग घेतली आणि तिला म्हणाली, नाही, माझी अजून त्यांच्यासोबत ओळख झाली नाही. बाय, मी आता जाते, मला उशीर झाला आहे. असं म्हणून प्रतिभा बाहेर निघाली. जशी ती बाहेर निघाली तर शेजारच्या फ्लॅटमधून एक व्यक्ती तो पण बाहेर निघाला. त्याला पाहून प्रतिभाला समजलं की ही कामवाली बाई यांच्याबद्दलच मगाशी मला बोलत होती. प्रतिभा कॅब करून निघाली होती तोपर्यंत त्याने कॅब थांबवली आणि कॅब शेअरिंग करण्याबद्दल विचारले आणि त्याने तोच पत्ता सांगितला जिथे प्रतिभा कामाला जाणार होती. तो पत्ता ऐकून प्रतिभाला आश्चर्य वाटू लागले. त्यानंतर ते दोघे पण कॅबमध्ये बसून निघाले. त्या व्यक्तीबरोबर प्रतिभा पण त्याच ठिकाणी उतरली म्हणून तो तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. कॅबचं पेमेंट करून तो त्याची बॅग घेऊन तेथून निघाला. प्रतिभाला तो व्यक्ती खूप टेन्शनमध्ये दिसला. ऑफिसला गेल्यावर प्रतिभा कामामध्ये बुडाली. त्यानंतर ती डायरेक्ट संध्याकाळीच फ्री झाली. संध्याकाळी प्रतिभा कॅब करून निघालीच होती. तो सकाळचा व्यक्ती गडबडीत तिच्या पाठीमागे आला आणि सकाळच्या प्रमाणे दोघांनी पण कॅब शेअरिंग केली आणि दोघे निघाले. कॅब निघाली त्यामुळे दोघांमध्ये संवाद सुरू झाला की ती स्वतःहून म्हणाली की माझं नाव प्रतिभा आहे. कदाचित आपण दोघे एकाच ऑफिसमध्ये आणि एकाच बिल्डिंगमध्ये राहत आहे. कदाचित मी तुम्हाला 2-4 दिवसापूर्वी ऑफिसमध्ये पाहिलं होतं. तुम्ही आता जॉईन झाला आहात ना? तो पण म्हणाला की हो, आपण एकाच बिल्डिंगमध्ये आणि एकाच ऑफिसमध्ये राहत आहोत. 4-5 दिवसापूर्वीच मी जॉईन झालो आहे. 2 दिवस मला काम होतं त्यामुळे ऑफिसला येऊ शकलो नाही. माझं नाव सागर आहे. माझी बायको पण कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत होती पण आता ती घरीच असते. आमच्या दोघांची 12 महिन्याची एक मुलगी पण आहे. तिचं नाव ओवी आहे. प्रतिभा म्हणाली की अरे वा, तुमची तर किती छान फॅमिली आहे. तुम्ही नवीन आला आहात तर कशाची गरज असेल तर जरूर माझी मदत घेऊ शकता. सागर म्हणाला की नक्कीच, शिवाय मला ऑफिसच्या सिस्टमबद्दल पण तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. मी तुम्हाला नक्कीच विचारेल. कॅबमध्ये 4-5 वेळा गाठ पडल्यामुळे त्या दोघांची चांगली ओळख झाली आणि मग सागर पण त्याच्या मनातलं तिला सगळं सांगू लागला. एके दिवशी तो तिला म्हणाला की माझी बायको मुक्ता आई झाल्यापासून खूपच बदलली आहे. ती नेहमी चिडचिड करते आणि टेन्शनमध्ये पण असते. ती पूर्ण दिवस उदास असते. तिच्याकडून ओवीला सांभाळणं होत नाही. प्रतिभाने एक प्रश्न केला, तुमच्या घरात कोणी मोठे व्यक्ती नाहीत का? सागर म्हणाला की आई आणि सासूबाई आहेत पण वडिलांना चालता फिरता येत नाही त्यामुळे आईची त्यांना नेहमी गरज असते आणि सासूबाईच्या पण घरी काही अडचणी आहेत त्यामुळे ते त्यांचं परिवार सोडून सदैव इथे येऊन राहू शकत नाहीत. मी घरात कामवाली बाईसुद्धा लावली आहे. तरी पण घरात दुसरे भरपूर काम असतात. ओवीला जेवण भरवणे, अंघोळ घालणे, मालिश करणे, तिला झोपवणं, सतत डायपर चेंज करणे या कामामुळे मुक्ता भरडली जात आहे. प्रतिभाने त्याला एक प्रश्न विचारला की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत? सागर म्हणाला की आमच्या लग्नाला 2च वर्ष झाले आहेत. प्रतिभाला वाटलं की ही नॉर्मल गोष्ट आहे परंतु सागरच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसत होतं. तो खूप सिरियस बोलत होता. प्रतिभा म्हणाली की प्रत्येक नवीन आईला हे करण्यासाठी जरा कठीणच वाटते. सागर म्हणाला की तुमचं बरोबर आहे पण मुक्ताच्या बाबतीत हे जरा वेगळं आहे. तुम्हाला हे कसं सांगू मला हेच कळत नाही. काही दिवसाचीच एक गोष्ट आहे. आम्ही ओवीला एका बालरोग तज्ज्ञाकडे तिला दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो. तिला खूप मोशन्स होऊ लागले होते. डॉक्टरांनी ओवीला चेकअप केला आणि डॉक्टर म्हणाले की लहान मुलाला एवढं मोशन्स होणं नॉर्मल गोष्ट आहे त्यामुळे याच्यावर औषध देणं गरजेचं नाही. डॉक्टरांनी सविस्तर आणि पटेल असं सांगितलं तरी पण मुक्ताने डॉक्टरांना हट्टच केला की तुम्ही औषध लिहून द्या. डॉक्टर म्हणाले की पण तुम्हाला काय समस्या आहे? ती म्हणाली की मला समस्या आहे. मी एवढ्या वेळ डायपर बदलू शकणार नाही आणि तिला साफसुद्धा करू शकणार नाही. एकदम रागात मुक्ता डॉक्टरांना बोलत होती. त्यावेळेस ओवी रडायला लागली. त्यामुळे त्याच्या पुढे जास्त मुक्ता काही बोलू शकली नाही आणि ओवीला घेऊन मुक्ता बाहेर निघून गेली. माझ्या चेहऱ्यावरील भीती पाहून डॉक्टरांनी मला सहानुभूती दिली. डॉक्टर म्हणाले की मला असं वाटत आहे की त्यांना शारीरिक समस्यापेक्षा मानसिक समस्या जास्त होत आहे
आणि तिच्यामुळे मी पण खूप टेन्शनमध्ये आहे. पण मला मुक्ताला चांगल्या डॉक्टरांना दाखवावं लागेल, कारण ती लहान मुलीसारखी वागत आहे. मी माझ्या मुक्तावर खूप प्रेम करत आहे. या टेन्शनमुळे तिला काही झालं तर मी सहन करू शकणार नाही. मला आता असं वाटू लागलं आहे की एवढ्या लवकर आम्ही बाळाचं प्लॅनिंग करायला नव्हतं पाहिजे. एवढं बोलून सागर शांत झाला. सागरचं बोलणं ऐकून प्रतिभा अवाक झाली. सागरला एक धैर्यवान श्रोता मिळाला होता, त्यामुळे तर तो एवढा बोलू शकला. त्याच्या मनात खूप साचलं होतं. आज बाहेर निघालं होतं. तो म्हणाला की या टेन्शनमुळे मी 2 दिवस ऑफिसला येऊ शकलो नाही. मला मान्य आहे की ओवीला मी मुक्ताच्या भरोश्यावर ठेवलं आहे, परंतु मी मुक्ताला कोणाच्या भरोश्यावर ठेवू हेच मला समजत नाही. जर तिला अति त्रास झाला तर ती तिच्या स्वतःचं बरं वाईट करून घेईल का, याची मला सारखी काळजी वाटत आहे. एखाद्या वेळेस ओवी विनाकारण खूप रडत असते. ती तिला शांत करून थकते आणि स्वतःच रडायला लागते. ओवी का रडत आहे म्हणून ती तिला दूध पाजा घेते, तिचे कपडे बदलते, तिच्या अंगाला स्पर्श करून पाहते की तिला ताप आला आहे का नाही, की तिला थंडी वाजत आहे का, की गरमी लागत आहे. सगळं ऑप्शन ती करते, पण शेवटी ती थकून जाते. एके दिवशी ती माझ्यापाशी खूप रडली आणि म्हणाली की ही रडायला लागल्यावर हिला कसं शांत करावं हेच मला समजत नाही. मी काय करू म्हणून माझ्या गळ्यात पडून रडत होते. त्यानंतर प्रतिभा सागरला म्हणाली की तुमचं सगळं बोलणं ऐकून मला नेमकी समस्या कुठे आहे हे सगळं कळालं आहे. हे बघा, लग्न झाल्यावर लगेचच मुक्ता आई बनली आहे. ती शरीराने जरी आई बनली असली तरी ती मनापासून अजून आई बनली नाही. तिने मुलीला जन्म दिला आहे, पण तिच्या भावना अजून तिच्याशी जोडल्या गेल्या नाहीत. मातृत्व आपण तिच्यावर लादू शकत नाही. तिच्या मनातून ते आपोआप आलं पाहिजे. यामध्ये त्या बिचारीची चूक नाही. मुलं व्हायच्या आधी मुक्ता तिच्या परीने सगळं काही वागत होती. ती कधी पण उठू शकत होती, झोपू शकत होती, काही पण खाऊ शकत होती, काही पण कपडे घालू शकत होती, फिरायला जाणे, ऑफिसला जाणे, तुमच्यासोबत टाईम घालवणे. पण जेव्हा ती आई बनली आहे तेव्हापासून तिचं जीवन फक्त तिच्यावरच निर्धारित राहिलं आहे. म्हणजे तिला आता जेव्हा बाळ उठतं तेव्हाच उठावं लागत आहे, जेव्हा ती झोपते तेव्हा झोपावं लागत आहे. जे खाल्ल्यामुळे बाळाचे पचन होईल त्याप्रमाणे तिला खावे लागत आहे. मुक्ता अजून अंगावरील दूध बाळाला पाजत आहे, त्यामुळे त्याप्रमाणे तिला कपडे घालावे लागत आहेत. एवढं सगळं सहन करून बाळाला घेऊन कुठं जाणं तिला आता नकोसे झाले आहे. त्यामुळे ती आता घरातच राहत आहे आणि घरात राहून तिची आता चिडचिड होऊ लागली आहे. आणि हे सगळं मुक्ताचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला हे बदलावं लागेल. त्यासाठी तुम्हाला तिची पूर्ण काळजी आणि मदत करावी लागणार आहे. तुम्ही काळजी करू नका, मी तुमची पूर्णपणे मदत करायला तयार आहे. तुम्ही मला मोठी बहीण समजून तुमची समस्या सांगितली आहे, त्यामुळे मी तुम्हाला या समस्यातून बाहेर काढणार आहे. तर मग तुम्ही माझ्या बहिणीला कधी भेटवणार आहात? सागर म्हणाला की आज संध्याकाळीच मी तुम्हाला मुक्ताला भेटवतो. तुम्ही संध्याकाळी डायरेक्ट माझ्याच घरी चला. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी प्रतिभा सागरसोबत त्याच्या घरी गेली. घराची हालत पाहून प्रतिभाला समजलं की ती येणार आहे, म्हणून त्याने मुक्ताला सांगितलं नव्हतं. कदाचित सागरला त्याच्या घराची काय हालत होत आहे हे सगळं तिला सांगायचं होतं. तिने पूर्ण घरात नजर फिरवली तर सगळीकडे बाळाची खराब कपडे, डायपर, दुधाची बॉटल, खेळणे वगैरे पसरली होती. छोटी ओवी बेडवर निवांत झोपली होती आणि मुक्ता तिथेच बेडवर डोकं ठेवून झोपी गेली होती. तिला पाहून स्पष्ट दिसत होतं की खूप थकल्यामुळे ओवी झोपली होती. प्रतिभाने मुक्ताच्या कपड्याकडे पाहिलं. तिने खाली प्लाझो पॅन्ट आणि वरती साधारण टी-शर्ट तिने घातला होता. निमे केस तिने क्लचरमध्ये अडकून त्याचा आंबाडा बांधला होता. तिच्या चेहऱ्यावर नादानपणा, बालिशपणा दिसत होता. तोच नादानपणा आणि बालिशपणा तिला ओवीच्या चेहऱ्यावर पण दिसला. मुक्ताने सागरकडे पाहिलं आणि ती म्हणाली की मला तर ही मुक्ताच अजून लहान बाळ दिसत आहे. तिच्या आवाजाने मुक्ता झोपेतून उठली आणि ओवी पण हालचाल करू लागली. प्रतिभा पटकन तिच्यापाशी बसली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला थापटू लागली. त्यानंतर ओवी गाढ झोपली. इकडे मुक्ता गडबडीमध्ये तिचे केस, कपडे व्यवस्थित करू लागली. प्रतिभाने मुक्ताच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली की रिलॅक्स, मी तुमची शेजारी आहे, त्यामुळे अवघड वाटण्यासारखी काहीच गरज नाही. मी प्रतिभा आहे,
तुमच्या शेजारीच राहते. मी पण सागरसोबतच ऑफिसमध्ये काम करते. मुक्ता म्हणाली की हो, सागरने मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं. मुक्ताला तिला हे कळून द्यायचं नव्हतं की तिच्याबद्दल मला सर्व काही माहीत आहे, की ती एक अपरिपक्व आई आहे. सागरला ऑफिसच्या सिस्टमबद्दल सांगायचं होतं. ऑफिसमध्ये वेळ भेटत नव्हता, त्यामुळे आज वेळ काढून मी आली आहे. मुक्ता, तुला काही अडचण आहे का? मुक्ता म्हणाली की नाही ताई, तसं काही नाही. माझ्या मनात ते कधीच येणार नाही, कारण माझा नवरा सागर खूप प्रामाणिक आहे आणि तो माझ्यावर खूप प्रेम करतो. अचानक सागर तिला म्हणाला की मुक्ता, तुला पर्सनल शॉपिंग करायची होती ना? तर मग आज मी लवकर ऑफिसवरून आलो आहे आणि अजून वेळ पण आहे. शिवाय माझ्यासोबत प्रतिभा ताई पण आहे, त्यामुळे तू शॉपिंग करून येऊ शकते. मुक्ता अविश्वासाने सागरकडे पाहू लागली. मुक्ता म्हणाली की मी गेल्यावर जर ही उठली तर काय करायचं? सागर म्हणाला की मी आहे, मी सांभाळेल तिला. सागरला त्याच्यावरच विश्वास नव्हता की तो तिला सांभाळेल का नाही, पण तो हिम्मत करून तिला बोलला होता. आणि असं पण मुक्ताला एकटी शॉपिंग करणं आवडत होतं. जर सागर तिच्यासोबत गेला तर सागर लगेच बोर होत होता, पण ओवी झाल्यापासून ती अशी एकटी शॉपिंग करण्यासाठी कधीच बाहेर गेली नव्हती. ओवीला तो एकटा सांभाळेल याचा विश्वास त्याला पण नव्हता. पण प्रतिभा म्हणाली की काळजी करू नका, मी आहे. गरज पडली तर तुम्ही मला बोलवू शकता. इकडे पटकन मुक्ता तिच्या खोलीत गेली. तिच्या अंगात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता. 5च मिनिटात ती रेडी होऊन पर्स घेऊन त्यांच्यासमोर येऊन उभा राहिली. जीन्स आणि टॉपमध्ये मुक्ता फार सुंदर दिसत होती. काही मिनिटातच तिची कायापलट झाली होती. सागर तर खूप वेळ तिलाच एकटक पाहत बसला होता. अचानक प्रतिभा म्हणाली की ही तुमचीच बायको आहे, तरी पण तुम्ही तिच्याकडे एकटक पाहत आहात. असं म्हणल्यावर मुक्ता आणि सागर दोघे पण लाजले. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सागर प्रतिभाला येऊन भेटला. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता. तो आनंदाने प्रतिभाला म्हणाला की डिलिव्हरीनंतर पहिल्यांदा मुक्ता मला दिसली आहे. काल रात्री शॉपिंगवरून आल्यावर मुक्ता फारच आनंदी दिसत होती आणि शिवाय तिला शॉपिंग करताना तिच्या मैत्रिणींना भेटल्यावर तिचा आनंद दुप्पट झाला होता. मैत्रिणींसोबत डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्यांदा तिने बर्गर खाल्ला होता, पण त्याच्यानंतर तिने काही नाही खाल्लं, कारण तिला ओवीची आठवण आली, कारण तिला हे सगळं पचणार नाही. प्रतिभा सागरला म्हणाली की तिला सांगा की कधी कधी खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम होत नाही, उलट यामुळे हळूहळू ओवीची पचनक्रिया चांगली होऊ शकते. सागर म्हणाला की असं आहे का? तर मी तिला सांगतो. पण काल मुक्ता शॉपिंगला गेल्यावर मला खूप टेन्शन आलं होतं की मी एकट्या तिला सांभाळू शकेल का नाही. तुम्हाला माहीत आहे, काल ओवी खूप वेळ झोपली होती. त्यानंतर थोड्या वेळाने बाई आली आणि तिच्याकडून घरातला सगळा पसारा व्यवस्थित करून घेतला. पण मनामध्ये एक आस होती की काही अडचण आली तरी काही पावलांवर तुम्ही हजर आहात. पण प्रतिभाताई, मला तुमची अजून एक मदत पाहिजे होते. 2 दिवसानंतर मदर्स डे आहे. मी ओवीतर्फे मुक्तासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे. मला एकदा सांगता का ते व्यवस्थित बनलं आहे का नाही? त्याने ग्रीटिंग कार्ड प्रतिभाच्या हातात दिलं. तिथं पाहिलं की एका साईडला ओवी आणि मुक्ताचा खूप सुंदर फोटो लावलेला होता. एका साईडला लिहिलं होतं, माझी गोड आई मुक्ता, मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे मला खूप अभिमान वाटत आहे. मला माहीत आहे की मला मोठे करण्यासाठी तुला खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. खूप काही गोष्टीचा तुला त्याग करावा लागत आहे. पण मी तरी काय करू, कारण मी पूर्णपणे तुझ्यावरच निर्भर आहे. तू सगळ्यांची जागा घेऊ शकते, परंतु तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. हॅपी मदर्स डे आई, तुझी मुलगी ओवी. खूपच इमोशनल सागरने ते सर्व लिहिले होते. प्रतिभा म्हणाली की जर ओवी मोठी असती तर ती अशीच बोलली असती. प्रतिभाने सागरला खूप प्रोत्साहित केलं होतं. मदर्स डे दिवशी सागरने एक छोटीशी पार्टी ठेवली होती. केक कटिंग झाल्यावर ते पत्र सागरने मुक्ताच्या हातात दिले. ते पत्र वाचून मुक्ता खूपच इमोशनल झाली आणि मोठमोठ्याने रडू लागली. तिने लगेच सागरच्या मांडीवरून तिच्या मुलीला तिच्या पाशी घेतलं आणि तिला छातीशी लावून तिला खूप प्रेम करू लागली. आज मदर्स डे दिवशी खऱ्या अर्थाने मुक्ता ओवीची आई बनली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला
सबस्क्राईब करा. धन्यवाद.